अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाचा तपास नीट न झाल्याचा ठपका जस्टिस अनिल रामचंद्र जोशी यांनी निकालपत्रात ठेवल्याची खुद्द उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे। अशा प्रकरणात तपास नीट न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयानं राज्य शासनाला दिले। त्यामुळे सलमानचा तपास नीट न करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे प्रकरण चांगलंच भोवलं जाण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना अपघात केल्यावर त्याच्या रक्ताचे नमुने कसे घेतले जातात, हे नमुने कुठे ठेवले जातात, त्याची कुठे चाचणी होते आणि ही चाचणी किती वेळात होते, यासाठी राज्य शासनाकडे नेमकी काय यंत्रणा आहे जेणेकरून या चाचणीत फेरफार होणार नाही याची शाश्वती मिळते, याची माहिती शासनानं न्यायालयात सादर करावी असे आदेशही न्यायालयानं दिलेत। यावेळी न्यायालयानं दारू पिऊन रस्ते अपघात करणाऱ्यांच्या लायसन्सचा मुद्दा उपस्थित केला। दारू पिऊन माणसाचा बळी घेणाऱ्याला सत्र न्यायालयानं दोषी ठरवून शिक्षा ठोठावली असल्यास त्याचे लायसन्स काही दिवसांसाठी रद्द केले जाते आणि ठराविक दिवसांनी त्याला लायसन्स परत मिळते। हे चुकीचं आहे। रस्ते अपघातात एखाद्या प्राण्याचा जीव जाणं आणि माणसाचा बळी जाणं यामध्ये फरक आहे। हा फरक लक्षात घेऊनच लायसन्स बाबत शासनाचं धोरण असायला हवं, कारण दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यानं अपघात केल्यावर त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो। या गुन्ह्यासाठी 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे। त्यामुळे लायसन्स रद्द करण्यासंदर्भात शासनाचं नेमकं धोरण काय आहे याची माहिती देण्याचे आदेशही हायकोर्टाने दिलेत। ही सर्व माहिती शासनानं येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता न्यायालयात सादर करावी। हा सर्व तपशील तपासल्यानंतर आम्ही याबाबत योग्य ते आदेश देऊ असं स्पष्ट करत न्यायालयानं ही सुनावणी तहकूब केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।